सकाळचे किती झाले? 3:15 झाले का नाही असं. तर तू काय दिसायला हॅलो गाईज, आणि आज आम्ही कुठं आहोत तर आज आम्ही आलो आहोत उज्जैनमध्ये. आणि उज्जैन नगरीच म्हणजे माझी स्वप्नातली नगरी. कारण की मी विचारही केला नव्हता की मी उज्जैनला येईल आणि महादेवाचं माझं कधी दर्शन पण घडेल, पण हे खरंच घडलेलं आहे. आणि मी आज सकाळी 2:45 वाजता आम्ही इथं आलो आहोत ट्रॅव्हल्सने. आणि ट्रॅव्हल्सवाल्यांनी पण खूप छान नियोजन केलं आणि तसंच त्यांनी राहण्याची पण सोय खूप छान केलेली आहे. राहण्यासाठी आम्हाला प्रत्येक चौघांसाठी एक रूम दिलेली आहे. आणि ती रूम पण खूप छान आहे, तुम्हाला दाखवते जरा. तर ही आहे ती रूम. आणि हे बघा, अजून सत्तू झोपलेलाच आहे. आणि हे 4 असे बेड वगैरे दिलेले आहेत तिने आम्हाला. मिरर पण खूप मोठं आणि छान आहे. AC हॉल दिला होता, पण आम्हाला एसीची गरजच पडली नाही कारण की रात्रभर पाऊस होता. तिकडे वॉशरूम आणि बाथरूम एकच आहे. आणि ही आहे आम्हाला रूम दिलेली. आणि रूमची पण व्यवस्था खूप छान केलेली आहे. आणि आता आम्ही निघालो आहोत चहासाठी. त्यांच्याकडे चहा नाश्त्याची पण सुविधा त्यांनीच केलेली आहे. तर चला चहा नाश्ता घ्यायला जाऊ. तर इथे चहाची सोय केलेली आहे आणि अजून चहा झालेला नाही. थोड्या वेळाने येऊन चहा घ्यायचा आहे. तर चला रूम वरती. हा, हाय, गुड मॉर्निंग. आम्ही पायरीनच चाललो बरं का, कारण की सकाळचा टाइम आहे. लिफ्टचा वापर अजिबात करायचा नाही. जिथं झालं तिथं एक्सरसाइज नाही झाली तरी चालेल, पण जितकं होईल तितकं आळशीपणा सोडून लिफ्ट न जाता पायऱ्यांनी चढायचं. कारण की बराच काही ठिकाण आपल्याला प्रवास असाच आहे. तेच आहे का? नाही, अजून वर आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आम्ही हे शर्ट ब्लॅक थीम ठेवली होती. तर ही ब्लॅक थीम आज आम्ही करणार आहोत, ते म्हणजे उज्जैन येथे. तर नेमका आमचा साधारण लुक कसा होणार आहे ते तुम्ही पहा. आणि हे बघा, हे फोटो आमच्या एका मैत्रिणीचा आहे, काही टेन्शन घेऊ नका. हे फोटो घातल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल. तर मैत्रीण कशी आहे बघा, बारीक सारीक आहे, काय नाजूक अंगाची आहे, सडपातळ बांधाची आहे आणि एकदम सुंदर आहे, मनानं सुंदर आहे. तिचा साईज काही असू, पण ही बघा ती बारीक असणारी माझी फ्रेंड अजून राहतच आहे. माझी आंघोळ झाली, सगळं झालंय. ही काय नाही, ही मध्यम आहे. ही तिची मोठी बहीण, ही तिची मोठी बहीण आणि ती लहान बहीण आहे. थोडं अपोजिट झालंय, चालते पण. आणि मैत्रिणी सोबत गप्पा गोष्टी झालेल्या आहेत. आणि मी माझ्या रूमकडे जाणार आहे, कारण की सत्तूचं आवरलं का नाही पाहायचंय आपल्याला. ये है मेरा बच्चा. सत्तू झालं का? सत्तूचं काय आहे बघा आता. आहे पाणी, बिस्किट, बिस्किट आणि चहा, दूध आणि चहा, बिस्किट, कॉफी, पाणी, बिस्किट असं सगळंच काही झालेलं आहे. आणि आपण माऊच्या रूम मध्ये जाऊ. चल समोर, चलो चलो, कम ऑन. इकडे बघा समोर, सत्तू. लिफ्टच्या जवळ नका थांबू. आता चला, चलो कम ऑन, चलो. फर्स्ट 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 सेकंड फ्लोर. काढा काढा काढा, हे काढा.
एक काळा, एक काळा काळा काळा, एक काळा, एक काळा, एक काळा काळा काळा, कानाला समूह, एक काळा, काळा काळा आहे की आपला काळा काळा कलर आहे. तुझा काढा, माझा काढा, याचा काढा. थांब आहे. गलती से मिस्टेक हो गई. सुगंधीन पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनम. तर निघालो आहोत आम्ही दर्शनासाठी. ही आमची गँग थांबून आहे खाली. आणि हे बघा आमचं कॉम्बिनेशन ब्लॅक व्हाईट, ब्लॅक व्हाईट, ब्लॅक व्हाईट. आणि हे आमचं पर्सन राहिले बघा गॉगल लावायचं. लाव लाव. तुम्ही फिके हा, फिके. एका व्यक्तीच्या समोर फिके हा, कळलं का. असा व्यक्ती एक आहे की त्याच्या गॉगलला नो चॅलेंज आहे. ये आहे मेरा समो. हाय सम्या. सम्याचा गॉगल मला आवडला बाई. सम्या कुठल्या ब्रँडचा आहे गॉगल. काय कर. आय कार्ड लावणं किती गरजेचं आहे दादा. हे आय कार्ड लाव आणि चष्मा आवडतो तू. हे ठेवून दे बॅग मध्ये. आणि आयडेंटिटी कार्ड कंटिन्यू गळ्यात ठेव. मॅ हे टाक म्हणजे गळ्यात. काढ की केस वगैरे. सतू काय म्हणतोस आज. कसं वाटले. कशाला रात्रभर सत्तून छान झोप घेतली तरीही आळस येत आहे. काय नाही स्पेशल. गंगा 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 पहा गंगा. काय भरली यार पावसामुळे. मस्त वाटायला. दादा काय वाटत आहे. सत्तू सत्तू कसं वाटायला मला. तर आपल्याला गड कालिका मंदिरात आणलेला आहे सध्या. आणि आम्ही निघालो आहोत तिकडेच. गड कालिका मंदिर माता की जय. आणि हे आहे गड कालिका माता मंदिर. चल तू धर मला. तू दर्शन झालं दादा. अरे कशाच आहे. हे बहुतेक मगर आहे वाटतं. मगर मगर दिसायला नाही दादा. कशाच आहे मग तो. असं आहे आपल्याला काही माहित नसतं. चिमणी आहे. बघ हे चेहरा कशाचा आहे. गाईस तुम्ही सांगा हा चेहरा कशाचा असणार आहे. मला तर मगर वाटते. गरुड कसं असतं का दादा. आणि हे काय आहे. चलो मंदिर तर खूपच छान आहे. वाव. हे बघा मंदिर. आम्ही रुद्राक्ष हातात घेतलं कारण की काही नव्हतं हातात. आणि छान आहेत सिंपल आणि फक्त 20 रुपयांमध्ये मिळालेत. छान आहे. चला कुठे गेलेत सर्व. आणि काहीतरी प्रसाद वेगळा असतो म्हणे इथं. नाही 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 नाही. आणि आम्हाला आम्हाला दारूचा रेट माहिती आहे का. नाही का माहित आहे. मला माहित नाही का काही. मी अजून भोळी बावडीच राहिली वाटायला. मला दारूचा रेट माहित नाही अजून. मी
ताई ते 90चं माहितीये का ती काय हा भिंगरीचं माहिती आहे बाई 80 रुपयाला मिळते पण बाकीचं माहित नाही घर फिरेली ती पण तो जो प्रसाद आहे ते 5 किलोमीटर अंतरावरच मिळणार एकानं दाखवला होता आम्हाला पण ते लई महाग म्हणत होता जाऊ दे म्हणलं 500 रुपये 500 एका क्वार्टरला नको म्हणलं औषधी त्यासाठी नको चला बांधू का हे असं नवस वगैरे बांधण्यासाठी म्हणे हे असं बांधतात म्हणे बरेच जण हे असं ओके आणि एकूण आहे नदी नदीच आहे ना ग ताई नदी आहे छान हे आम्ही सगळं काही व्हिडिओच दुसऱ्यांचं पाहिलं आहे ना का आज प्रत्यक्ष अनुभव घ्याल का स्वप्न 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 म्हणतात स्वप्न की पाहिल्याशिवाय पूर्ण होत नाहीत आणि संघर्ष केल्याशिवाय ते मिळत नाहीत ते हे आहे आणि खरंच खूप छान होता भारी म्हणजे भारी चलो मंदिर के पास काल भैरव तुम्हाला दाखवते मंदिर किती लांब आहे आणि आरती व्हायली रे चल चला 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 देवाची आरती व्हायली आणि का बघा काल भैरव मंदिर आणि हे मनाचे धागे म्हणे बांधले चलो 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 आरती 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 व्हायली चला जय बहुत बढ़िया बहुत बढ़िया तर काल भैरवची आरती झाली आता जस्ट आणि त्याचा आनंद आम्ही घेतलेला आहे खूप खूप छान वाटलं एकदम फ्रेश मॉर्निंगला आम्हाला आरती भेटली टाइम काय झालं ग सकाळचे 8:45 झाले आणि आम्हाला काल भैरवची आरती मिळाली आहे सेकंड देवस्थान आहे दुसरं देवस्थान आहे आणि खूप छान इतकं प्रसन्न वाटत आहे बघा दरवेळेस 3 तास वेळ लागतो म्हणजे गाई 3 तास आणि आम्हाला आरती भेटली आरती 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 आव 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 आणि आरती मिळालेली आहे आरती पण मिळालेली आहे आणि आरती घेतली आहे आम्ही आणि तुम्हाला आता मी डायरेक्ट काल भैरव महाराजांचे दर्शन करवणार आहे 1 मिनिट झालं दर्शन झालं दर्शन खूप छान झालं आरती झाली आणि त्यांना दरवेळेस म्हणजे जे पण आहेत त्यांना 3 तास लागतो म्हणत आहे आणि यावेळेस आम्हाला फक्त एक 10 मिनिटाच्या आत दर्शन झाले किती 10 मिनिटे खूप झालं 10 मिनिटात दर्शन झालं म्हणजे विचार करा तुम्ही आमचं किती नशीब असेल किती भाग्य असेल की आणि हे असं काहीतरी ज्यांच्या इच्छा आहेत ते हे अशी बांधत आहेत इच्छा खूप असतात आणि ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला जिद्द करावं लागते आणि संघर्ष करावा लागतो आणि हे असं ज्यांची इच्छा आहे आणि खरंच पूर्ण झाली असतील आणि हो अशी मी देवाची प्रार्थना करते कारण की बरेच जण खूप भक्ती भावनाने हे इच्छा धागा बांधतात हे बघा
कलर 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 आहेत सगळे. तर इथलं दर्शन वगैरे झालं, फोटो पण काढून झाला आमचा, आणि आता आम्ही निघालो. ते धुनीचा वास आहे दादा, ती जळतच आहे अजून त्रिशूल. आणि चला आता आणि चला नंतर पाहू कुठे जायचे. भूक लागली, भूक लागली, भूक. तर चला काहीतरी खाऊन घेऊ गे बाई अजून. आणि आम्ही इथे थांबलो आहोत नाश्ता करण्यासाठी. नाश्त्यामध्ये काय काय आहेत बघू आणि खाऊ. लय लागली भूक. तर आमचा नाश्ता आला आहे. नाश्त्यामध्ये आलू पराठा आणि हे पनीर पराठा. मी आणि सतू नाश्ता करत आहोत. छान आहे टेस्ट. चला सतू दर्शनाला, चला दर्शनाला. चलो 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 चलो. हाँ ऐसा. आणि चला महाकालच्या मंदिराचं पहिले दर्शन घेऊ, मग बाकीचं पाहू. महाकालच्या दर्शनाच्या रांगेत लागलो आहोत. विचारलं, सगळं फिरून आलो आता आम्ही, आणि इथूनच जायचंय म्हणून सांगितलं त्यांनी. हे मला सोडून गेले. आमची गावावर आलं यावं लागलं. आणि आम्हाला काम नाही, पण आम्ही गद्दारी केली नाही. आम्ही यांच्यासाठी थांबलो. हे इतके पळाले आम्हाला सोडून, पण आम्ही आधी गद्दार आले सगळे. हे गद्दार, ये देखो मेरी टीम गद्दार निकली. ये मुझे छोड़ के भाग रही थी, पर मैंने इनको नहीं छोड़ा. हर हर हर. हे बघा, हम जहाँ खड़े होते हैं लाइन कहाँ जाए शुरू होती है. टी-शर्ट के सर पे कहीं क्या है कहीं लाइन लाइन. फक्त बाहेर कोण आहे, मध्ये काहीच नाही. आणि हे बघा काय दर्शन वगैरे फायनली महाकालचं दर्शन. वापस आमच्या गाडी. चला मग आता जाऊया. आता तुम्हाला मी गाडीमध्येच भेटतो. चलो चलो भागते, चलो भागते, चलो. कशी दिसायचं तू? मम्मा मम्मा कुठे आहे? लय जवळ दिसायले हो. आणि निघालो आम्ही आता लॉज वरती, आणि तिथून मग
जेवण करून मग निघणार. आम्ही वापस आलो आहोत हॉटेलमध्ये जेवणाची सोय केली होती. जेवणाची सोय काय काय केली आणि काय आहे जेवणामध्ये बघ. आणि आज जेवणामध्ये आहे पुरी, शिरा आणि आलूची भाजी आणि भात. खालीच नाही मी घेत तुमच्या जेवण झाल्यावर गाईज हे बघा माझं तोंड मी दाखवते भूतीन भूतीन कसं वाटतं ते भूतीन म्हणून काय म्हणायचंय तर भूतीन म्हणा की राक्षसी म्हणा काही म्हणलं तरी काही अडचण नाही. ओके महाकाळचं एवढं छान दर्शन झालेलं आहे त्यामुळे आता काही म्हटलं तरी चालते. मोठू डबरू ओके ऐकायचंय जे म्हणशील ते सच्ची मुच्ची गिबू गिबू गप्पू गप्पू डुबू डुबू टमरू टमरू. ओके आपण आता गाईस हे बंद कर. आता मी रूम मध्ये आलो आहोत. थोड्या वेळात आम्ही निघतो आता ट्रॅव्हल्स मध्ये. मग ट्रॅव्हल्सच्या नंतर आपण निघणार आहोत डायरेक्ट कुठं बाबा एक मला नेक्स्ट ब्लॉग मध्ये पाहायला मिळेल. बाय. ओके बाय. आणि फायनली आम्ही रूम सोडली आणि आम्ही चाललो आहोत आता गाडीत. वजावाली बाई खूप छान वाटलं. खूपच भारी वाटलं. तर वाटलं दर्शन वगैरे खूप छान झालं आणि प्रत्येक ठिकाणी 3-3 तास लागणार तर आम्हाला एक 15-20 मिनिटं आणि महाकाल यायचं तर अर्धा तासात दर्शन झालं. खूप छान दर्शन झालं. खूप एन्जॉय केला आम्ही. शॉपिंग थोडी बहुत केली आणि मस्त मस्त झालं. सगळं काही छान झालं. आणि आता निघालो तर रात्री आम्ही 2:45 आलो होतो आणि आज दुपारचे 2 वाजले आहेत आणि निघून आम्हाला 3 वाजता म्हणजे 24 तास आम्ही येत होतो. उज्जैन येथे 24 तास थांबलो. त्यानंतर आम्ही निघालो आणि हे सर्व निघालो गाडीकडं. गाडी लईच लांब आहे. तिथे थांबलेले आहेत. अरे बापरे एवढं सामान आणि गाडी किती जवळ आहे.